नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि आपलं स्वागत आहे TPM लर्निंग सिरीजच्या 5व्या भागात। तर काल आपण जे स्टेप 2 पाहिलं, आज आपण जे स्टेप 3 पाहणार आहोत। तर जे स्टेप 3 मध्ये नक्की काय करायचं। जे स्टेप 3 साठी सर्वप्रथम जेच रूट मॅप तयार करून घ्यायचा आणि सर्व इन्स्पेक्शन लोकेशन मार्क करून घ्यायचे। त्यानंतर मशीन आणि पिक्चरसाठी टेंटेटिव्ह स्टँडर्ड स्पेसिफाईड फॉर्मॅटमध्ये तयार करून घ्यायचे। त्यानंतर इक्विपमेंटच्या सब असेंब्लीज आहे आणि पार्ट्सचे जे व्हिज्युअल्स आहे ते उपलब्ध करून द्यायचे। डेली जेसाठी सर्व ॲक्टिव्हिटीजचे बॅलन्सिंग अशा प्रकारे करायचे की रोज जेसाठी समान वेळ लागेल। त्यानंतर ॲबनॉर्मॅलिटीज शोधायच्यात, त्याचे निवारण करायचे आणि जेचे रिझल्ट्स रोज टीम लीडरने मॉनिटर करायचे। त्याप्रमाणे जेचं स्टेप 3चं ऑडिट घ्यायचे। आता जेचं स्टेप 3चं मुख्य उद्दिष्ट काय, तर जेचा टाइम कमी करायचा आहे आणि प्रोडक्टिव्ह कामासाठी वेळ वाढवायचा आहे। तर जे टाइमचे मुख्य 5 भाग होतात, त्याच्यामध्ये क्लिनिंग, इन्स्पेक्शन, लुब्रिकेशन, टायटनिंग आणि TPM सर्कलच्या मीटिंग्स। आता त्यामध्ये मशीन आणि परिसराची स्वच्छता, इन्स्पेक्शनमध्ये लूज कुठं आहे का, ब्रेकेज आहे का, लिकेज आहे का हे पाहायचे। लुब्रिकेशनमध्ये मशीनला लुब्रिकेशन करायचे। टायटनिंगमध्ये नट बोल्ट वगैरे असेल तर ते टाईट करायचे आणि गट चर्चा करून त्यावर त्या अडचणीवर उपाय शोधायचे। आता आपल्याला सर्वात जास्त वेळ क्लिनिंगसाठी लागतोय, तो कमी करायचा आहे। त्यामध्ये काय करायचं, टूल्स फिक्स जागी ठेवणे, कूलंट टॅग आठवड्यातनं एकदाच हे करणे, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी रिवाईज करायची। 2 ऑपरेटरनी मिळून साफसफाई करायची। सहज पोचण्या जागा बनवण्यासाठी इझी टू ॲक्सेस एरिया बनवायचे। ठराविक सिक्वेन्सनी आपल्याला रूट मॅप बनवायचा आहे। डोळ्यांना लगेच दिसेल अशी व्यवस्था करायची, म्हणजे व्हिज्युअल एनहान्समेंट करायची आहे। नंतर चेंज इन मेथड म्हणजे पद्धत बदलायची, चेक करायची। त्यानंतर ऑटो फ्लशिंग म्हणजे ऑटोमॅटिक साफसफाई, ते हे करायचे आणि आपला क्लिनिंगचा टायमिंग कमी करायचा। आता इन्स्पेक्शनचा वेळ कसा कमी करायचा, तर फ्रिक्वेन्सी रिव्हिजन, बॅलन्सिंग ऑफ ॲक्टिव्हिटी, इझी टू ॲक्सेसिबल प्लेसेस, जेच रूट मॅप, व्हिज्युअल टॅग, कलर कोडिंग ही ते वापरून इन्स्पेक्शनचा टाइम कमी करायचा। त्याचप्रमाणे लुब्रिकेशनचा, याच्यामध्ये ऑटो लुब्रिकेशन लावू शकतो आपण, व्हिज्युअल पॉईंट मार्क करू शकतो। त्याचप्रमाणे आपण टायटनिंगची ॲक्टिव्हिटी करायची, याच्यामध्ये टॉर्क रेंच वापरायचा आहे आणि रूट मॅप बनवायचा आहे आणि जिथं गरज असेल तिथं आपल्याला मेथड चेंज करायची आहे, त्याची पद्धत बदलायची आहे। अशा प्रकारे आपण हे करू शकतो। आता यामध्ये ब्रेकडाऊन ड्यू टू वीक GH आणि डिफेक्ट ड्यू टू वीक GH यासाठी आपण काय करू शकतो आणि कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये सुधारणा घडवून ते कमी करू शकतो। आता ब्रेकडाऊन आणि डिफेक्ट कमी करण्यासाठी आपल्याला आपली जेची पद्धत बदलावी लागेल, म्हणजेच क्लिनिंग करण्याची पद्धत बदलावी लागेल, इन्स्पेक्शनची पद्धत बदलावी लागेल, लुब्रिकेशनची पद्धत बदलावी लागेल आणि टायटनिंगची पद्धत बदलावी लागेल। म्हणजे याच्यात काय करायचं, फ्रिक्वेन्सी रिव्हिजन करायची, मेथड चेंज करायची, प्रोसेस मॉडिफिकेशन करायचे, नवीन पॉईंट असेल ते ॲड करायचे। ते याने काय होईल, आपले पॉईंट मॉडिफाय होतील आणि ब्रेकडाऊन आणि डिफेक्ट कमी होतील। आता जे आपण हे करतोय, त्याच्यासाठी टेंटेटिव्ह स्टँडर्ड्स प्रिपेअर करायचे। त्याच्यामध्ये जे क्लिनिंगचे, लुब्रिकेशनचे, इन्स्पेक्शनचे आणि रिटायटनिंगचे पॉईंट्स आहे ते किती पॉईंट्स आहे हे मेजर करायचे, की आपल्या त्याच्यामध्ये क्लिनिंगचे किती आहे, लुब्रिकेशनचे किती, इन्स्पेक्शनचे किती, रिटायटनिंगचे किती, आणि ते पॉईंट आपल्याला आपल्या हाय त्या मेथडॉलॉजी वापरून कमी करायचे, ज्याच्यामुळे आपला जेचा टाईम कमी होईल। आता याच्यामध्ये काही जेचे व्हिज्युअल्स दिलेले आहे, जे आपण पूर्ण शॉपला वापरू शकतो। आता त्याच्यामध्ये काय आहे, आता हे चेक फॉर टेम्परेचर आणि व्हायब्रेशनसाठी हा सिम्बॉल आहे, परत क्लिनिंगसाठी ब्रशचा सिम्बॉल आहे, इन्स्पेक्शन आणि क्लिनिंगसाठी डोळ्याचा आणि ब्रशचा सिम्बॉल आहे, टायटनिंगसाठी स्पॅनरचा सिम्बॉल आहे। आता आपण कोडिंगसुद्धा करू शकतो, की ऑइलचे सरोस्पिनचं ऑइल आहे तर त्याला ग्रीन कलर, दुसरं कोणतं ऑइल आहे त्याला येलो कलर, चॉकलेटी कलर, ब्लॅक कलर, म्हणजे अशा प्रकारचे व्हिज्युअल्स आपल्याला पूर्ण प्लांटमध्ये वापरायचे, ते मशीनवर, सेलवर, फिक्चरसाठी वापरायचे ते, आणि त्याचा आपल्याला जेचा टाईम कमी करण्यासाठी हे करायचं आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहिलं जे स्टेप 3 म्हणजे टेंटेटिव्ह स्टँडर्ड, म्हणजे क्लिनिंग लुब्रिकेशनचे तात्पुरते मानकीकरण। उद्या आपण पाहणार आहोत PM पिलर। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, TPM शिकण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू उद्या।